सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला दरवर्षी येणाऱ्या महापुराचा मोठा फटका बसतो। पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रात गाळ, अतिक्रमण व पुलांचे भराव यामुळे पूर पाणी लवकर निचरा होत नाही। या समस्येवर उपाय म्हणून जागतिक बँकेच्या निधीतून नदीपात्रातील गाळ व अडथळे हटवण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे। सध्या मंजूर DPR मध्ये फक्त शहरी भागांसाठी कामाचा समावेश असल्याने ग्रामीण भागासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अन्यथा 9 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, महादेव काळे, नरसिंहवाडीचे उपसरपंच रमेश मोरे इत्यादी उपस्थित होते। जागतिक बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये जो महापूर येतो, या महापुराबाबत उपाययोजना करण्यासाठी जो DPR बनवला चाललाय, विकास आराखडा बनवला चाललाय, त्यामध्ये आता सध्या फक्त महानगरपालिका कोल्हापूर, मिरज, कुपवाड, इचलकरंजी नगरपालिका या क्षेत्रातील गटारींची किंवा जे काही अंतर्गत कामं आहेत ती कामं करून या ठिकाणी महापूर नियंत्रण होणार नाही आहे। तर ग्रामीण भागात कृष्णा, वारणा, पंचगंगा या नदीपात्रातील अडथळे दूर केले पाहिजेत, ज्यामुळे आपल्याकडे या ठिकाणी पाणी साठून जातं आणि महापुराची गंभीरता वाढते। या सर्व बाबीवर जोपर्यंत या गोष्टींचा अंतर्भाव त्या DPR मध्ये होत नाही तोपर्यंत ही कामं आम्ही होऊन देणार नाही आणि तात्काळ त्यासाठी पुलाचे भराव असतील, नदीचं खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणं या गोष्टीसाठी ग्रामीण भागातील जिथे अडथळे दूर केले जायचे तोपर्यंत ही कामं आम्ही होऊन देणार नाही आणि तात्काळ त्यासाठी महाराष्ट्र शासनानं जो काय सर्वे करायचा तो सर्वे करून त्या ठिकाणी ग्रामीण भागातील अडथळे दूर करण्यासाठी जागतिक बँकेच्या जे काही पैसे येणार आहेत त्या पैशातून ती कामं पूर्ण करावीत, अन्यथा मोठं तीव्र आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देत आहे। धन्यवाद। गोकुळ सोबत गोकुळ